झाले प्रामुख्यानं जे भारत देशाच्या उच्चस्थ पदावर संविधानाच्या माध्यमातून बसलेले आहेत असे अमितजी शाह यांनी काही दिवसापूर्वी लोकसभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अनुद्गार काढले. म्हणजे देवसे बडका कोण म्हणजे हे विडंबनच कळत न कळत असा या संबंधात आम्ही त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करू, आदरपूर्वक निषेध व्यक्त करतो. आणि त्यांनी या पदावर राहू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याकडे मागणी करणार आहोत. वेळ पडली त्या कामासाठी प्रसंगी जंतर मंतरला आंदोलन छेडण्यात येणार. नाही, सोमनाथ सूर्यवंशीजींनी बद्दल जो लॉंग मार्च निघाला होता तो लॉंग मार्च साठी महाराष्ट्रातून सर्व आंबेडकरी अनुयायी आणि बहुजन समाजाची फार समर्थने बाब होती. परंतु प्रमाणे शासनाला कळत न कळत रिपोर्टिंग झालेली आहे. हा जर लॉंग मार्च ठाण्याच्या हद्दीपर्यंत आणि मुंबईच्या हद्दीपर्यंत आला हा लॉंग मार्च न थांबणार आहे आणि 5-10 हजाराच्या वरती हजारोच्या संख्येने हा लॉंग मार्च मुंबईत येईल. आणि त्याची खबरदारी घेऊन म्हणून माननीय सरकारनं, महाराष्ट्र सरकारनं दखल घेऊन त्यांनी या नाशिकमध्ये आमदार का नामदार मेघना बोर्डीकरची आणि आमदार सूर्य दत्त साहेब यांना पुढे पाठवून जे हे होते लॉंग मार्च वाले 1-2 प्रमुख लोक त्यांना हाताशी धरून हा लॉंग मार्च थांबवला. आणि लॉंग मार्च मध्ये आमची प्रामुख्यानं आजही मागणी होती आणि आजही राहील की ज्या पोलिसांचं निलंबन केलं आहे, सोमनाथ सूर्यवंशीचं मर्डर झालाय, आम्ही मर्डर म्हणतो, त्यांच्या मारण्यानं पोलिसांच्या मारण्यानं त्यांचा मृत्यू झाला म्हणजे मर्डर झाला, त्यांच्यावर फौजदारी खटले भरले गेले पाहिजे. बाकीचं हे दुय्यम मानतो. त्यांच्यावर आमची ही पहिली मागणी आहे आणि ती मागणी आम्ही सोडणार नाही, लावून धरणार. किती दिवस नाही ना, मी मागणी केलीच कुठं, यांनी कुठे केलेली आहे, कोणी आपल्या याने लॉंग मार्च वाल्यांनी. आमची मागणी तर सुरुवातीपासून आहे, 30 डिसेंबर पासून ही आमची मागणी आहे. आणि आमच्या काही बहुत अशा मागण्या परभणीत गेल्या म्हणून तो डबल टिबल मोर्चे निघायला लागले. ठीक आहे, आपल्या मिळाल्यानंतर आम्हाला मग कोर्टात जावं लागेल, त्याच्यावर गुन्हे दाखल करावे लागतील आम्हाला. नाही, तो त्यांचा काय ते देता काय मेहरबानी करत नाही, त्या दिलं पाहिजे. पण आमचा जो की न्यायिक बाजू आहे की ज्याच्यामुळे खून झालाय, मृत्यू झालाय, त्याच्यावर तुम्ही कायदेशीर गुन्हे दाखल नाही करणार काय? असं कसं? गृहमंत्री निष्क्रिय आहे, याबद्दल काय गृहमंत्री निष्क्रिय आहे? नाही, गृहमंत्री निष्क्रिय काय नाही, मी अजून त्यांची माझी भेट झाली मी कसं म्हणेल निष्क्रिय आहे? प्रत्यक्षात भेट झाल्यावर वेळ पडली तर भेटही मागणार आहे त्या संदर्भात. पक्षाच्या आता जो आंदोलन झालं ठाण्यामध्ये ते सर्व शिवशाहू फुले आंबेडकरी जनतेच्या वतीनं झालं. आता जे काय आम्ही भेटू तर पक्षाच्या वतीनं भेटू आणि वेळ पसंत ठरली तर जी कमिटी आहे आमची ती कमिटीच्या वतीनं जाणार की आम्हाला त्यांच्यावर गुन्हे दाखल करून पाहिजे संबंधित पोलीस अधिकारी. आता तुम्हाला त्याचे कारण सांगितलं ना, हा लॉंग मार्च ठाण्याच्या आणि मुंबईच्या कक्षेत आला असता तर लॉंग मार्च थांबला नसता आणि 100% सर्व मागण्या पूर्ण झाल्या असत्या आणि या पोलिसांवर फौजदारी खटले दाखल झाले असते. नाशिक चळवळीचे केंद्रबिंदू आहे, मात्र इथंच लॉंग मार्च थांबला. नाही, लॉंग मार्च त्यांना नाशिककर जबाबदार नाही. काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात आपल्याला, काही आपल्याला कळतात. रुपवते साहेब आमच्यापेक्षा आपल्यालाही जास्त कळतात.